नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज पाहणार आहोत नवीन प्रश्न, नवीन स्ट्रिक आणि सेकंदात उत्तर पाहूयात. तर मग या ठिकाणी या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपला आजचा नवीन प्रश्न आकृत्यांची संख्या मोजणे, यामध्ये आयतांची किंवा चौकोनांची संख्या कशी मोजायची ते पाहूयात. स्ट्रिकनं डायरेक्ट काय करायचं आहे, या ठिकाणी या चौकोनांना आडव्या लाईनला क्रमांक देऊन टाका, उभ्या लाईनला क्रमांक देऊन टाका. काय करायची, आता या संख्यांची बेरीज करायची, आडवी बेरीज आणि उभी बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर यांची बेरीज किती आहे? 3 आणि 1 4, 2 आणि 1 3 आणि 1 3 आणि 3 6. या ठिकाणी यांची बेरीज झाली 6 आणि या ठिकाणी यांची सुद्धा बेरीज किती येईल? 6 येईल. हा 6 आणि इथला एक 6, या दोन्हींचा गुणाकार करा. 6 गुणिले 6 बरोबर 6 6 36. आपलं उत्तर आलं 36. पुढे जाऊयात. या ठिकाणी 1 2 3 4 1 2 3 4 या ठिकाणी यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 करा. या ठिकाणी या 6 मध्ये फक्त काय किती मिसळायचे? 4, कारण वरची बेरीज किती आलेली आहे? 6 आलेली आहे. 6 आणि 4 किती झाले? 10. या ठिकाणी यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर यांची बेरीज झाली 10. हा 10 आणि हा 10 यांची काय करायचं? यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 10 गुणिले 10 बरोबर किती आलं? 10 100. सोपं आहे. आडव्या चौकोनांना क्रमांक द्या, उभ्या चौकोनांना क्रमांक द्या, त्या सर्व क्रमांकाची बेरीज करा, दोन्हींच्या बेरीजींचा या ठिकाणी गुणाकार करा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आयताची किंवा चौकोनांची संख्या या ठिकाणी सेकंदामध्ये मिळणार आहे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. हा प्रश्न सोडवा आणि या ट्रिकनं कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी उत्तर पाठवा. पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या ठिकाणी जरूर या ठिकाणी करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. नवीन प्रश्न, नवीन स्ट्रिक, सेकंदात उत्तर. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.